अध्यक्ष महोदय 14 करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण 64 करोड लिटर दूध आपण विकतो. हे दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय? नुकताच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं भारताला एक सल्ला दिला आहे की लवकर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तुमचे आहेत तर ते तपासा, त्याच्यावरती काहीतरी बंधनं घाला आणि जर हे होणार नसेल, अशीच भेसळ जर तिकडे चालत राहिली तर जवळजवळ 2025 पर्यंत 87% भारतीयांना कॅन्सर, कर्करोग होईल. आणि हा रिपोर्ट आहे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा. खरं तर दैनंदिन जीवनाचा सगळ्यात मोठा अविभाज्य भाग म्हणजे दूध आहे. दुधाची सुरुवात सकाळपासून चहापासून ही दूध लागायला लागतं आणि या दुधात भेसळ होते हे आपण एखाद्या चित्रपटात पाहिलं होतं, परंतु प्रत्यक्षात असं होतं. एका रिपोर्टनुसार सांगायचं झालं तर आपल्याकडे दुधाचं उत्पादन एका दिवसाला 14 करोड लिटरच्या जवळपास होतं आणि एका दिवसाला आपल्याकडे दुधाचा खप किती होतो माहिती आहे? तर एका दिवसाला दुधाचा खप होतो 64 कोटी लिटर, म्हणजे एवढं दूध भारतीयांना लागतं. मग उरलेलं 50 करोड लिटर दूध कुठून आणलं जातं, काय केलं जातं आणि ते खरंच शुद्ध आहे का, या सगळ्या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह उभे राहायला लागतात. आता पाठीमागे मोहनसिंग अहलुवालिया, मेंबर ऑफ ॲनिमल वेलफेअर ऑफ इंडिया, त्यांनी एक रिपोर्ट दाखवत सांगितलं होतं. तो रिपोर्ट होता मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा. तो रिपोर्ट दाखवत, तो अहवाल दाखवत त्यांनी सांगितलं होतं की 89.2% उत्पादनामध्ये भेसळ आहे, त्याच्यात काही ना काहीतरी मिक्स आहे. याच्याही पलीकडे मोहनसिंग अहलुवालिया यांनी सांगितलं होतं की 68% दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे आहेत FSSAI म्हणजे अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाच्या मानकानुसार ते बनवले जात नाहीत. हाच मुद्दा बच्चू कडू यांनी विधानसभेत सुद्धा उपस्थित केला होता. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट दाखवत त्यांनी सांगितलं होतं, हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, WHO म्हणतोय, त्यांनी चेतावणी दिली आपल्याला. आपण जर हे भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले नाही अध्यक्ष महोदय तर 87% लोकांना कॅन्सर होऊ शकतं. आणि मग आता हे सगळं पाहिल्याच्या नंतर आपणच ठरवायचं की सकाळी आपण दूध पितोय का विष पितोय. सकाळची आपली दुधापासून सुरुवात होती खरी, परंतु या सगळ्या गोष्टीनं भविष्यात याचे काय परिणाम होणार आहेत आम्हाला माहिती नाही. या सगळ्या गोष्टी काय व्हायला लागल्या माहिती? एक काळ होता की प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात कोणतं तरी एखादं जनावर उभा असायचं, परंतु आता जर गावाकडे गेलात तर बोटावर मोजणे एवढी जनावरं शेतकऱ्याच्या दारात उभा असतात. काही शेतकऱ्यांकडे तर बैल सुद्धा राहिलेले नाहीत, कारण की साहजिक आहे शेतीला चांगले दिवस नाही, शेतकऱ्याला खरं तर सन्मानाची वागणूक नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आणि या सगळ्या गोष्टीमुळे शेतीमधला इंटरेस्ट कुठेतरी लोकांचा कमी होत चाललेला आहे. शेवटी शेतकऱ्याला चांगले दिवस आले तर प्रत्येकाला चांगले दिवस येऊ शकतात. तो चांगले सगळ्याला खाऊ घालेल, चांगलं दूध सगळ्याला पिऊ घालेल, फक्त त्याला चांगले दिवस येणं गरजेचं आहे. आणि म्हणून शेतकऱ्याकडे इथल्या सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात या सगळ्या गोष्टी होणार नाहीत.